आणि आता आपण टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकमध्ये ठाकरेगडाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा। ठाकरेगडाच्या वसंत गीतेंचा कार्यालयावर अतिक्रमण विभागाचे पथकाकडून कारवाई। लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल, राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात। पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही। पुणे अपघातावर राज ठाकरेंचं वक्तव्य। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा GR काढलाय। सरकारवर हक्कभंग आणणार, विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार आहे, मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ले हाडकुडा, आता बसले तुळशीपुढं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत। अनेक योजनांमध्ये जर तर पात्र लाभार्थ्यांना लाभ नाहीये। जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेवर टीका। चादरवाले आले म्हणत शिंदेंनी विधानसभेत जयंत पाटलांना डिवचलं। जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणायची, विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांवर हा टोल आहे। 3 महिन्याच्या आचारसंहिता, योजनांचा फायदा कधी मिळणार? शशिकांत शिंदेंची लाडकी बहीण योजनेवर टीका। शिवसेनेच्या आमदारांचा आत्मविश्वास गेल्यानंच सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन, शिंदेंची टीका। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा। विधानसभेला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची महत्त्वाची भूमिका। मवियाच आमचा चेहरा हे पवारांचं वक्तव्य योग्य। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, किस्सा कुर्सी का? शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी। मवियात 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावलेंची टीका। तर त्यांच्याच नेत्यांच्या 12 भानगडी, ठाकरेंना खुर्ची का द्यायचं सत्ताधाऱ्यांनीच सांगत आहेत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी पोस्टरद्वारे सांगत आहेत। भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर, महायुतीमधील नेत्यांच्या 12 भानगडी त्यांच्या लक्षात आल्याचं म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना टोला। 10 वर्ष झोपा काढत होता का? बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण। शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लेजर ओनली बुलडोझर या वक्तव्याला उत्तर। ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात। खड्ड्यातून काळा पैसा पांढरा केलाय, त्यांच्यावरही कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। कुंडलिक खांडेंच्या अडचणी वाढ, तर पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यानं शिवसेना शिंदे गटाचे कुंडलिक खांडेंची हकालपट्टी केलेली आहे। तर ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणात अटक झाल्यानं अडचणीत वाढ। अजित पवारांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही। निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचे आरोप। जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय, त्यांना सारखे दादाच विसरतात। अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत हंगामा, पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय? विधान परिषदेत सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही, विधान परिषदेत दादा भुसेंचं आश्वासन। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प लोकसभेप्रमाणेच विधानसभेचं चित्र असेल। 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। लोकसभा आणि विधानसभेत फरक, अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेत जिंकणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मोदींनी विधानसभा निवडणुकीत देखील सभा घ्याव्यात, मोदी सभा घेतात तिथं महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपनं 18 नावं दिल्लीला पाठवली। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं। विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सध्या शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया।
राज्यातलं महायुती सरकार मोदी शहांची नकली संतान, अर्थसंकल्पावरून टीका करताना संजय राऊतांचं वक्तव्य. भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक. आता प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती. लोकसभेला आम्हाला सांगितलं होतं, राज्यसभा विधान परिषदेत देऊ. भाजप यावेळीही दिलेला शब्द पाळेल. महादेव जानकरांना हा विश्वास. भाजपच्या मोठ्या नेत्यांना शब्द दिलाय. राज्यसभेच्या तिकिटावर जानकरांची प्रतिक्रिया. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते. करिअर पॅशनबाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना ठाकरेंवर टीका. मातोरीतील दगडफेक, कुंडलिक खांडेंविरोधात ओबीसी समाज आक्रमक. बीडमधील शिरूर कासारमध्ये कडकडीत बंद. शिंदेगडाच्या कुंडलिक खांडेंची चौकशी व्हावी, आंदोलकांची मागणी. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इक्बाल सिंग चहल यांच्याही नावाची चर्चा. मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यात लॉटरी. म्हाडाच्या घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत निघणार. पुण्यात 5व्या दिवशीही बुलडोझर कारवाई. कोंढवा परिसरातील पब, बार आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमेरिका दौऱ्यावर. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत. मराठी पाऊल पडते पुढे या आशयाखाली खास मुलाखतीचं आयोजन. नीट परीक्षा रद्द करा. 12वीच्या मेरिटवरच मेडिकल प्रवेश द्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचं मोदींना पत्र. स्टॅलिन यांच्यासह 8 मुख्यमंत्र्यांचं मोदींना पत्र. NTA कडून UGC नीट परीक्षेची तारीख जाहीर. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, तर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. आणि ब्लॉक दरम्यान CSMT वाशी दरम्यान विशेष लोकल धावेल. मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यात लॉटरी. म्हाडाच्या घरांची ऑगस्टमध्ये सोडत निघणार. मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या बोगद्यामध्ये 2 दिवसांपासूनच्या पावसामुळे गळती. MMRDAनं बांधलेल्या बोगद्यामध्ये भेगा पडल्या. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण नाही. मुंबई गोवा हायवेची पुन्हा एकदा चाळण. महामार्गावर पहिल्याच पावसात खड्ड्यांचं साम्राज्य. मेट्रो रेल्वेच्या जमिनी सर्वेक्षणास डोंबिवली सोनारपाडा येथील शेतकऱ्यांचा विरोध. सर्वे सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांचा गोंधळ. पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण संपन्न झालंय. हायकोर्टानं फटकारल्यानंतर BMCची फेरीवाल्यांविरोधात कारवाईला सुरुवात झाली. अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करत पादचाऱ्यांसाठी मोकळे झाले. चर्चगेट, दादरसह अंधेरी, बोरिवलीत कारवाई. पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरामधून 1 मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त. पनवेल पालिकेची मोठी कारवाई. उत्तराखंड इथं होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून पुण्याच्या भोरमधील सई संजय भेलके हिची निवड झालेली आहे. 17 वर्षाखालील 73 किलो वजन गटामध्ये सई भेलके हिची निवड झाली. राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज. पुणे, सातारासह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. पंचगंगा नदी देखील आता दुथडी भरून वाहते. कसबा बावडा येथील बंधारा, राजाराम बंधारा आता पाण्याखाली गेलेला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वारे दाखल झालेले आहेत, तर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची हजेरी. काही भागात दमदार पाऊस झाला ना पिकांना फायदा मिळणार. मात्र बळीराजा अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत. मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. धरणातील पाणीसाठा घटला. पाणी टंचाईचं संकट. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूर जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान आरक्षित बसेसची व्यवस्था. बुलढाण्यात मुलीला चक्क उंटावर बसवून शाळेत पाठवलं. खामगावच्या रवींद्र जोशींचा मेरी बेटी मेरा अभिमानचा संदेश. सुट्टीच्या दिवशीही वीज देयक भरणा केंद्र सुरू राहणार. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय. थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचं आवाहन.
रत्नागिरीत दमदार पावसामुळे भात लावणीला सुरुवात. पारंपरिक भलरी गीत गात शेतकऱ्यांकडून भाताची लावणी. नाशिकच्या इगतपुरी शहरात पसरले धुक्याची चादर. वातावरणात गारवा. रस्ते आणि घरं हरवली धुक्यात. नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अल्प पाणीसाठा असल्यानं जलसंपदा विभागाचा निर्णय. चंद्रपूरमध्ये केसीसी सिमेंट रोड बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान. चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम अर्धवट राहिल्यानं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह. माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची गर्दी. मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विष्णुनामात तल्लीन. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार. आळंदीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पेशवेकालीन सभागृहाची सजावट. मंडपाला काचेच्या आणि फुलांच्या झुमराणी. रंगीबिरंगी आकर्षक सजावट. चंद्रकांत कुऱ्हाडी यांच्या बैलजोडीला ज्ञानदेवाची पालखी रथ ओढण्याचा मान. बेळगाववरून खरेदी केलेली खिल्लारी बैलांची जोडी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रथ ओढणार. श्री संत साधू महाराजांची दिंडी नांदेडमधून पंढरपूरकडे रवाना. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी रवाना. वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. देहूतील इनामदारवाडा इथं संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा संपन्न. जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौथे यांच्या हस्ते पादुकांचं पूजन. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. नागरिकांकडून पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत. आळंदीत शेकडोंच्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा विभाग सज्ज. सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप. तर 100हून अधिक अँब्युलन्सची व्यवस्था. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती आगाराकडून 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान 128 बसेसची सोय. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन.